नमस्कार मित्रांनो, संवाद तुमचा आमच्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत. मित्र हो, आपण आणखी एक श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रातील पुढचा प्रसंग पाहणार आहोत. चला, हरिओम. गरुडेश्वरी महाराजांचा 23वा चातुर्मास शके 1835 मध्ये संपन्न झाला. एकदा एक गुजराती ब्राह्मण आपल्या 20-22 वर्षाच्या मुलीला बेशुद्ध स्थितीत गरुडेश्वरी घेऊन आला व त्याने सांगितलं, महाराज दया करा, आज 3 दिवस ही मुलगी बेशुद्ध स्थितीत आहे, तरी या त्रासातून हिची मुक्तता करा. हे त्याचे बोलणे ऐकून महाराजांनी चालू असलेले प्रवचन तिथेच थांबवलं व आपल्या कमंडलीतील पाणी तिच्या अंगावर शिंपडलं. त्याबरोबर ती मुलगी उठून बसली, बोलू लागली. त्यावेळीला त्या मुलीला बाधित असलेल्या पिशाच्याने सर्व कारण सांगितले. नंतर महाराज तिच्या वडिलांना म्हणाले, तुम्ही हिला चांगल्या मांत्रिकाकडे घेऊन चला. हे काम सोडून मला बरेच दिवस झाले. तशी साधनेही आता माझ्याकडे जवळ राहिलेली नाहीत. तुम्हाला मांत्रिक लवकरच भेटतील. तोपर्यंत या मुलीला कोणतीही भीती नाही, इतकी व्यवस्था तरी मी केलेली आहे. तरी एखाद्या मांत्रिकाकडे हिला तुम्ही तात्काळ घेऊन चला. हे ऐकून तो मनुष्य त्या मुलीला घेऊन तिथून निघून गेला. गुरुद्वादशीचा उत्सव यावेळी या ठिकाणी फारच मोठ्या प्रमाणात झाला. अनेक लघुरुद्र झाले. हजारो मंडळींनी महाप्रसादाचा लाभ घेतला. श्रीमंत लोकांकडून अशी व्यवस्था होणार नाही इतका चांगला कार्यक्रम त्यावेळेला झाला होता. महाराज स्वतः पंक्तीत हिंडून सर्वांना व्यवस्थितपणे जेवा, शांतपणे जेवा, भरपूर जेवा असं सांगत आग्रह करीत होते. त्या दिवशी सर्व भोजन करणाऱ्यांना दक्षिणा सुद्धा दिली गेली. असेच काही दिवस पुढे निघून गेलेत. एके दिवशी सकाळी भाष्यपाठ संपल्यावर महाराज म्हणाले, आजपर्यंत जो प्रत्यक्ष मी उपदेश केला व ग्रंथ लिहिले त्या सर्वांचे सार आज मला तुम्हाला सांगावंसं वाटते. मुक्तीचा लाभ करून घेणं हे मनुष्याच्या जन्माचं मुख्य कर्तव्य आहे, हे लक्षात घ्या. त्याकरता प्रथम मन स्थिर व्हावं लागतं. या उद्देशाने आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे धर्माचं यथाशास्त्र आचरण तुमच्याकडनं झालं पाहिजे. वेदांतांचं श्रवण, मनन, निधिध्यासन नित्य करा. मुख्यतः श्रवणाकडे अधिक लक्ष द्या. त्यामुळे मनातील आसक्ती कमी होईल. सात्विक प्रवृत्तीनेच मानवाची उन्नती होते. ही सात्विक प्रवृत्ती होण्याकरता आहार हा हित, मित व मेध्य असावा. म्हणजेच काय, तो पवित्र असण्याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. आपली प्रकृती सात्विक होण्याकरता स्वधर्मावर दृढ श्रद्धा, स्नान सध्या, देवपूजा, पंचमहायज्ञ वेळेवर करणं, अतिथी सत्कार करणं, गोसेवा करणं, कथा, कीर्तन, भजन, पुराण यांचं श्रवण करणं आणि सर्वांबरोबर गोड बोलणं, दुसऱ्याचं नुकसान होईल असं न वागणं, मातापितांची सेवा करणं. स्त्रियांनी तर सासरी राहून सासू आणि सासरा व इत्यादी वडील माणसे यांच्या आज्ञेत पतीची दृढनिष्ठेने सेवा करणं हे गुण असले पाहिजे. असे सगळे इत्यादी गुण आत्मसात सर्वांनी केले पाहिजे. आणि असे नियमितपणे जर आपल्यामध्ये होऊ लागले म्हणजे आपली प्रकृती सात्विक असल्याची चिन्हे आहेत असं तुम्ही नक्कीच समजा. उदरनिर्वाह करता व्यापार, शेती, नोकरी कोणताही धंदा जरी केला ना तरी वेदविहित कर्म व गुरुचे आज्ञापालन हे कधीही सोडू नये. स्वकर्म केले तर अंतःकरण शुद्ध होतं. अंतःकरण शुद्ध झालं तर उपासना स्थिर होते आणि उपासना स्थिर झाली तर मनाला शांती मिळते आणि मग मनाची गडबड थांबली म्हणजे मग आत्मज्ञान होऊन मोक्षाचा लाभ होतो. याप्रमाणे महाराजांनी उपदेश करून सर्वांना 7 ज्ञान भूमिकाही सुंदर रीतीने समजावून सांगितल्या. याप्रमाणे जो वागेल तो पूर्णपणे सुखी होईल हे माझं आश्वासन आहे असं शेवटी महाराज म्हणाले.
एकदा एक गडी भांडी घासण्याकरता नर्मदेवर गेला होता. त्यावेळी एक मोठं पातेलं त्याच्या हातातून सुटून प्रवाहाबरोबर वाहत जाऊ लागलं. ते महाराजांना कळविताच महाराज नदी तीरावर येऊन म्हणाले, नर्मदा मातेला या पातेल्याला घेऊन काय करायचंय? बाळ गोपाळांच्या जेवणाचा खोळंबा होईल, ती कशाला हे बरं करेल? इतके महाराज बोलत आहेत इतक्यात ते पातेलं लाटांच्या धक्क्याने हळूहळू महाराजांच्या पायावर जवळ येऊ लागलं. जणू नर्मदा मातेनंच ते त्यांना आणून दिलं. बडोदा येथील गणपती मंदिराचे महंत दर्शनास आले होते. ते परत निघाले दर्शन घेऊन. त्या दिवशी संकष्टी असल्याने महाराज त्यांना म्हणाले, साहेब, तुम्ही रात्री संकष्टी सोडून जा. आता दुपारी जाऊ नका, तुमचे हाल होतील. हे ऐकूनही ते न थांबता तेथून निघून गेले. त्यांना तिलक वाड्यास पोहोचण्यास रात्री 10-11 तरी वाजले असतील. त्याच दिवशी सबनीसही दुपारी निघणार होते, पण संकष्टीचे पारणे करून जाण्यास सांगितल्यामुळे ते तेथेच राहिले. रात्री चंद्रोदय झाल्यानंतर जेवण वगैरे करून मग ते निघाले. रात्री 10-11 वाजता तिलकवाड्यास ते जेव्हा पोहोचले त्यावेळी महंत नुकतेच तेथे पोहोचलेले होते. लाकडे गोळा करीत होते चूल पेटवण्यासाठी. त्यांनी वाटेमध्ये आपले बरेच हाल झाल्याचे सबनीसांना सांगितले. सबनीस म्हणाले, महाराजांच्या वचनाचा जर अवमान केला तर असं हे फळ मिळतं. नंतर सबनीसांना ताबडतोब पन्ही मिळून ते दुसऱ्या दिवशी कामावर हजरही झाले. पण महंतांना मात्र बडोद्यास पोचण्यास 3 दिवस लागले. कसं आहे ना, प्रत्येक जीवात्मा हा पुन्हा जन्म घेत असताना परमेश्वराच्या मिलनाच्या इच्छेनेच तो या पृथ्वी तलावर जन्म घेत असतो. म्हणजेच काय, सर्वच जीवात्मे हे परम आत्म्यात विलीन होण्याच्या इच्छेने आणि सुख शांतीच्या प्राप्तीसाठी झटत असतात. प्रत्येकाचे मार्ग हे वेगळे आहेत, परंतु एकदा जन्म झाल्यानंतर झटत असतानाच निर्माण होणाऱ्या विविध कारणांनी जगत असताना सुद्धा प्रभूच्या मिलनाच्या त्यांच्या त्यांच्या दिशा या बदलून जातात. त्यांचे मार्ग जरी वेगळे असले ना तरी ते मात्र त्या शोधातच असतात. ज्यांना मार्ग मिळाला ते या वाटेने पुढे जातात. ज्यांना मार्ग मिळाला नाही तेही हा मार्ग शोधातच असतात. काहींना मार्ग मिळतो ते सरळ वाट चालू लागतात. कधी कधी तर कुठेही पोचतातही. कधी रानामानात वाट शोधतात, कधी वाळवंटात शोधतात. मात्र प्रयत्न सर्वांचा एकच असतो आणि तो म्हणजे परमार्थ लाभ करून घ्यायचा. आता उदाहरणार्थ, एखादा जरी जीवात्मा इतरांचा द्वेष करत असतो तरी त्याच्या पाठीमागे त्याचा पुढे जाण्याचाच मार्ग असतो की. पण त्या नादात तो इतरांचं नुकसान जे करतो ना तेच त्याच्या प्रारब्धाला पुढे कारण ठरतं. खरं म्हणजे आपण सर्वच याच मार्गाचे प्रवासी आहोत. ज्याला वाट सापडली तो पुढे जात आहे. ज्याला वाट सापडली नाही तरी एक ना एक दिवस तो पण याच मार्गावरून चालत जाणार आहे. तसा तर जगाचा हा एक नियमच आहे म्हणाला. असं कधी होत नाही की जो उंचावर गेलाय तो तिथेच राहिलाय. नाही, जिथे गांभीर्य आहे, यथार्थ दृष्टिकोन असतो, सत्यता असते, हे केवळ आरंभात असतं. लक्षात घ्या. आणि कालांतराने हळूहळू ते लुप्तही होत जातं. कुठलीही गोष्ट विस्तार पावली ना तरी ती कधीतरी अज्ञानात विरूनच जाणारी आहे. आपल्या साधनांची परिस्थिती ही अशीच आहे. साधक आपण साधना करतो, पण ती एकाच स्वरूपात कधीच राहत नाही. कधी उच्च पातळीवर वाटते तर कधी तिचा प्रभाव कमीही झालेला असतो. म्हणून निराश न होता सातत्य हवे. ही सर्व मनाची चंचलता आहे. लक्षात घ्या. हे निसंशय जाणून घ्यायला तुम्ही पाहिजे, आपण घ्यायला पाहिजे.
मन कसेही करून जगात गुंतून राहण्यासाठी नेहमीच तयार असतं. साधकाचं जीवन मनाला पराभूत करण्यासाठीच असतं. भक्ती ही मनाची कल्पना असू नये, तर अंतःकरणाची ओढ असावी. लक्षात आलं? ईश्वर भक्ती केवळ त्याला आधार म्हणून असते, हे लक्षात घ्या. म्हणून अडचणींना घाबरून जाऊ नये. मनाचा तोल कधीही ढळू देऊ नये. अडचणी येतातच, पण अडचणी आल्या की हताश होऊ नये. अडचणींपासून पळून जाऊ नये. हे सर्व प्रकट होत असतं ना, ते मनुष्याच्या जीवनात धार आणण्यासाठी, धैर्य आणण्यासाठी. ज्याच्या जीवनात अडचणीच नाही, तो पुढे जाऊच शकणार नाही. अडचणी, संकट हे निराश झालेल्या मनाला उत्साह, स्फूर्ती निर्माण करण्यासाठी म्हणूनच येत असतात. अनुकूलता, प्रतिकूलता सहन करणं हे साधकाच्या साधनेचे एक अंग आहे म्हणून समजा. सुखदुःख समजून उमजून सहन करण्याची परिस्थिती नाहीतर येणार तरी कशी, सांगा ना. पहा, विचार करा. एखाद्या पुढे सुख आलंच नाही तर काय आहे, आपण एकदम निवृत्तीला लागण्याची भाषा करत असतो आणि प्रवृत्तीला कर्म करण्याला घाबरतो. आपल्या लक्षात येत नाही की निवृत्तीपूर्वी प्रवृत्ती किती आवश्यक आहे. प्रवृत्तीमुळेच आंतरिक निवृत्तीची अवस्था निर्माण होत असते. सर्वांच्या बरोबर राहून प्रत्येक परिस्थितीला तोंड देत, सहन करून, एकमेकावर सद्भाव कायम ठेवून चित्ताची संयमी अवस्था आपल्याला मिळवता येत असते. हे लक्षात घ्यायला हवं. लक्षात घ्यायला हवं की जीवाचे संस्कार काय आहेत. जीवाचे संस्कार जे खूप खोलवर दडलेले असतात, त्यांना मनातून काढून टाकण्यास वेळ हा लागणारच असणार, नाही का? काही जण एकांतात राहण्याचा विचार करत असतात, परंतु एकांत त्यालाच प्राप्त होत असतो जो जगात राहूनही जगापासून अलिप्त असतो. जग हे त्याच्यासमोर असूनही चित्त प्रवाहित करत नाही, तो करू शकत नाही. जागृत अवस्थेतही तो समाधीचा अनुभव घेत असतो. यात दृश्य सक्षम असून महत्व हे गौण आहे. माणसाने विशाल बनावं, सहनशील बनावं, संयमी व अक्रोधी भावना ही त्याची नित्य असावी. साधक धर्म, सेवा धर्म, सेवा करण्याची इच्छा असणं, या दोघांचंही पालन असावं आणि हे सर्व निभावून पुढे जाणं, हीच तर महाराजांची शिकवण होती. त्यांनी ती स्वतः स्वीकारली, अंगीकारली, निभावली आणि आपल्या पुढे ठेवली आहे. लक्षात आलं? असो, आता आपण अंतिम भागाकडे पोहोचलो आहोत. पुढला भाग हा अंतिम असेल. गुरुदेव दत्त.